नेहमी नेहमी एकाच पद्धतीची भाजी बनवून आपल्याला सुद्धा कंटाळा येतो आणि घरचे सुद्धा तीच ती भाजी खायला कंटाळा करतात. म्हणूनच आज मी अतिशय वेगळ्या आणि सोप्या पद्धतीची गवाराच्या शेंगाची खमंग आणि चविष्ट भाजी घेऊन आलेली आहे. ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि टिफिनसाठी म्हणा किंवा रात्रीच्या सकाळच्या जेवणासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. घरचे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्या आवडीने खातील. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1/2 किलो गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर आपल्याला शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेल्या आहे आणि त्या अशा छोट्या तुकड्यांमध्ये मोडून घेतलेल्या आहे. ह्या शेंगा कोवळ्या असल्यामुळे मी काही आधी याला तेलामध्ये फ्राय करणार नाही आहे. जर तुमच्याकडे शेंगा जाड किंवा जठर असतील तर त्या शेंगा आधी तेलामध्ये फ्राय करा. त्यामुळे भाजी लवकर शिजेल सुद्धा आणि चवही छान लागेल. तर मी इथे 1 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे. बेसन आपल्याला 1 ते 2 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे. बेसन छान असं खमंग भाजून घेतलं ना की छान चव येते. बेसन घातल्यामुळे भाजीला एक वेगळीच टेस्ट येते. तुम्ही टाकून बघा बेसन, खूप छान टेस्ट येते भाजीला. एकदम जास्त प्रमाणात नाही घालायचं, 1 टेबलस्पून पुरेसं आहे. बेसन छान परतून झालेलं आहे. तर त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घालते आहे. तर तेल गरम होईस तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. तर मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे 2 ते 3 टेबलस्पून. 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपण भाजीमध्ये लाल तिखट नाही वापरणार आहोत, हिरव्या मिरच्यामध्येच भाजी बनवणार आहोत. तर मी इथे मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. आता आपल्याला छान असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घ्या, नसेल वेळ तर तुम्ही मिक्सरमध्ये याला ग्राइंड करून घ्या. मिरची घातल्यामुळे ना खूप छान टेस्ट येते भाजीला. कमी तिखट वापरून मिरचीचं भाजी बनवून बघा तुम्ही एकदा, खूप छान चव येते भाजीला. तर बघा अशा प्रकारे आपलं छान असं वाटून झालेलं आहे. आणि इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आता मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडं जिरंसुद्धा घालून घ्यायचं. अगदी थोडं चिमूटभर हिंगसुद्धा घाला. नंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. कांदा पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला आपण केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. आणि वाटणसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आपण एकाच पद्धतीची भाजी केली ना तर खूप कंटाळा करतात घरचे लोक तेच ती भाजी खायला. आणि तसंही गवारीची शेंगाची भाजी खायला घरचे लोक कंटाळा करतातच. पण आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केली ना भाजी तर सगळे आवडीने खातात. आता यामध्ये मी थोडी 1 टेबलस्पून तीळसुद्धा घालत आहे. तीळ पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. तीळसुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. तर मी इथे 1 टेबलस्पून कढीपत्त्याची चटणी घालत आहे. कढीपत्त्याच्या चटणीमुळे चवही छान येते भाजीला आणि सोबतच पौष्टिकसुद्धा आहे. हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे चटणी असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. तुम्ही याऐवजी कढीपत्तासुद्धा घालू शकता. जर तुम्हाला चटणीचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. नसेल बघितला कढीपत्त्याच्या चटणीचा व्हिडिओ तर एकदा बघून घ्या. तर मी इथे अर्धा टेबलस्पून हळद घातलेली आहे आणि थोडं मीठ घालते आहे. आपल्याला मीठ नंतर घालायचं आहे. आता फक्त कांदा वगैरे मसाले सगळे शिजावेत लवकर म्हणून मी इथे थोडं मीठ घालून घेतलं आहे. आता हे आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला इथे टोमॅटो घालायचा आहे. आपल्याला टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे मी लाल मिरचीचा वापर नाही केलेला आहे, हिरव्या मिरचीचीच ही भाजी बनवलेली आहे. जर तुम्हाला ॲडिशनल लाल मिरची पावडर ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आपल्याला आता हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटायला लागलं आणि आपले मसाले आणि टोमॅटो छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मोडून घेतलेल्या शेंगा घालून घ्यायच्या आहे आणि त्यासुद्धा आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेलं बेसनसुद्धा घालून घ्यायचं आहे.
ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनिट छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर मी त्या झाकणवरतीच थोडं पाणी घालून शिजवते आहे, म्हणजे आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं आहे. वेगळं पाणी गरम करून घालण्याऐवजी या प्लेटवरच मी पाणी घालून घेते, म्हणजे पाणी गरम होईल आणि आपली भाजी पण वाफेवर छान अशी शिजेल. तर तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्या, म्हणजे तुम्हाला जास्ती पातळ आवडत असेल तर थोडं पाणी जास्ती घालाल. जर थोडी मीडियम पातळ आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. आता 4 ते 5 मिनिट नंतर हे जे गरम पाणी आहे ते मी भाजीमध्ये घालून घेते आणि परत एकदा भाजी छान अशी परतून घेते. भाजी परतून झाली की आता मी परत प्लेट ठेवून परत 2 मिनिट भाजी शिजवून घेणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पाणी जास्त हवं तर तुम्ही परत त्या प्लेटवरती पाणी ठेवून परत पाणी भाजीमध्ये घालू शकता. तर आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं. तर इथे भाजी आपली छान अशी शिजून झालेली आहे. इथे आपली खमंग चविष्ट आणि पौष्टिक गवाराच्या शेंगाची भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजी पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा साध्या भातासोबतही खूप छान लागते. कारण की आपण ही भाजी सुकी न बनवता छान अशी चमचमीत रस्सेदार भाजी बनवली आहे. म्हणून ही भातासोबत सुद्धा खूप छान लागते. सगळे आवडीने खातील. तर आपण अशा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली ना, तर ज्यांना आवडत नसेल ना ते सुद्धा आवडीने खातील. इतकी छान लागते. खरंच खूप अप्रतिम लागते चवीला. तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. तर इथे आपली गवाराच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. वरून छान हिरवीगार कोथिंबीर घाला आणि भाजी सर्व करा. तर आजची ही चविष्ट आणि खमंग गवाराच्या शेंगाची भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.